कमळापूर येथे प्रथमच भव्य इस्तेमा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून यासाठी मुस्लिम बांधवांकडून जोरदार तयारी सुरू आहे। इस्तेमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात साफसफाई व स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। हा इस्तेमा 2 जानेवारीपासून सुरू होणार असून 4 जानेवारी रोजी दुआसह समारोप होणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती रफिक पठाण यांनी गावकऱ्यांना दिली। या इस्तेमासाठी 30 गाव पढेगाव, मिटमिटा, पंढरपूर, वाळूज, साजापूर, नारायणपूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथून प्रमुख मौलाना उपस्थित राहणार आहेत। तसेच बजाजनगर, विटावा, नायगाव, वळंदगाव आदी परिसरातूनही मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार आहे। सुमारे 25,000 मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीची अपेक्षा असून हा इस्तेमा भव्य स्वरूपात पार पडणार आहे। या इस्तेमामध्ये कुराण वाचन व पठण, उत्तम विचार असे अंगीकारणावेत, मन शुद्ध कसे ठेवावे, इमानदारीने वागण्याचे महत्त्व तसेच नमाज नियमितपणे अदा करण्याचा संदेश दिला जाणार आहे। या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात धार्मिक सौहार्द व आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे। असलम भाई आपल्या सोबत आहेत। भाई या इस्तेमाविषयी थोडीशी प्रतिक्रिया द्यावी। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्ते। कमलापुर रांजनगांव सेंटर नंबर 49 का हमारे वहाँ पर जो है तो उमूमी इज्तिमा है जनवरी के 3 और 4 तारीख को, जो कि पूरे औरंगाबाद ज़िले में इस इज्तिमा की दावत चलाई जा रही है। हर सेंटर के पूरे तकरीबन 20 सेंटर के इज्तिमा हो रहे हैं और 3 और 4 तारीख को हमारे पास कमलापुर और रांजनगांव में इज्तिमा होने जा रहा है। जो टीपी पार्क रांजनगांव और कमलापुर रोड पर टीपी पार्क है, वहाँ पर रहेगा। इस इज्तिमा की तैयारी ज़ोरों शोरों से चल रही है। आप देख रहे हैं पीछे से साफ़ सफाई हो रही है और उसको बुलडोज़र से ज़मीन हवामारी और सब चीज़ें हो रही है। इसी तरह से इसकी सब चीज़ों की लिए साथियों की ज़रूरत भी होती है, तो वो साथी भी पहुँचते हैं बाहर। यहाँ पर सब चीज़ें जो भी प्लानिंग के हिसाब से वो चीज़ प्लानिंग के हिसाब से होता है। ये कमलापुर में फर्स्ट टाइम ही है आपने इधर? ये हमारे पास में कमलापुर में इंशाल्लाह इससे पहले जो है तो बाकी अतराफ जगहों पे हुआ है, लिम्बे जलगांव और वालूज साजापुर वगैरह में, लेकिन हमारे पास में अल्लाह का करम है अल्हम्दुलिल्लाह कमलापुर में इस बार को 3 और 4 तारीख को जनवरी में होने वाला है। अभी ये जगह है अपनी छोटी, समझो 6.5 एकड़, तो पार्किंग की इसकी ये कैसे करने वाले हैं आप? ये पूरा मैनेजमेंट हो चुका है। ये हमारे मशवरे के ओर से होता है। वो मशवरे से हर जगह की आजू बाजू में जो भी पार्किंग एरिया है वो तय किए गए हैं। जो भी इलाके से जो एरिया से लोग आने वाले हैं उस एरिया के हिसाब से पार्किंग जगह जगह पर तय की गई है। कितने मस्जिद इसमें ये हुए वाली शामिल हुए वाली? इसमें क्या होता है कि हमारे पास में तकरीबन हमारा जो सेंटर नंबर है उस सेंटर नंबर के 49 सेंटर नंबर के रांजनगांव और कमलापुर के मिलाकर कुल 11 मस्जिदें हैं, लेकिन औरंगाबाद की और कुछ वालूज और साजापुर पंढरपुर मिलाकर टोटल 137 मस्जिदें हैं। इस मस्जिदों का यहाँ पर इज्तिमा होने जा रहा है। वैसे नईम साहब अपने साथ में है। नईम साहब, इज्तिमा के बारे में आप क्या कह सकते हो? देखो, आज हमारा यहाँ से खिदमत चालू हो चुकी है इस इज्तिमा की, और ये हमारे सेंटर का यानी हमारे जोन का इज्तिमा है। तो यानी उसमें 84 मस्जिदें आती है, कुछ कमलापुर की, कुछ वालूज की और बहुत सारे अतराफ के सिटी के 3 हलकों की। एक हलके में 12 मस्जिदें रहती। उसके एतबार से ये इज्तिमा चालू होने वाला है 3-4 जनवरी को। 3-4 जनवरी को इज्तिमा चालू होने वाला है। उसके लिए खिदमत चालू है अभी से। जो साथी अपने ज़ात से पहुंचने की कोशिश करते हैं वो भी पहुंचने की कोशिश करें, क्योंकि यहाँ काम चालू है। तो साथी ज़्यादा से ज़्यादा पहुंचने की कोशिश करें। हिंदवी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या कमलापूर ठिकाणी व रांजणगावचे वाळूज महानगरावर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती इज्तिमा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या रांजणगाव कमलापूरमध्ये होणार आहेत। तसेच आपल्यासोबत रफिक भाऊ पठाण आहेत। पठाण साहेब, हा इज्तिमा आपल्या रांजणगाव नगरीमध्ये प्रथमच होत आहेत का? हाँ, प्रथमच होत आहे आणि 87 मस्जिदीचे लोक येणार आहे इथं। आणि पहिली वेळ झाल्यानंतर साऱ्या लोकांना फार अभिमान आहे का इथं व्हायला पाहिजे होतं, पहिल्यापासून झालं नाही। आता योगायोग देवाच्या कृपेने हे आमचं काम इथं इज्तिमाचं चालू झालेलं आहे आणि तयारी बी चालू आहे। आणि जानेवारी 2 पासून चालू होणार आहे, 4 तारखेपर्यंत संपणार आहे। आपले किती एकरच्या क्षेत्रामध्ये इज्तिमा आपला राहणार आहे? 3.5 आपल्या 6.5 एकरच्या जागेवर आहे। याची पार्किंगची व्यवस्था कशी करणार आता आपण? पार्किंग व्यवस्था बाकीच्या 3-4 ठिकाणी केली आहे। वाळूचं पार्किंग तिकडं, इकडचं रांजणगावचं पार्किंग इकडं,
पंढरपूरलाचं पार्किंग तिकडं 3 ठिकाणी पार्किंग केलेलं आहे आणि जागा आहे थोडी अपुरी आहे, पण पार्किंगचं काम व्यवस्थित पार पाडणार आहे इथं ते. आणि या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करणार आहात? खाण्यापिण्याची आपल्या कुपन लावलेलं आहे, म्हणजे प्रत्येक माणसाने 50 रुपये द्यायचे आणि पोटभर जेवून जायचं. अजून आपण जो आता सर्व हे समजा समाज बांधव आहेत, याचा पूर्ण खर्च कोण करत आहात? ज्याच्या त्याच्या मर्जीनं जे ते मस्जिद वायर कमिटीमध्ये दिलेलं आहे का प्रत्येक मस्जिदवाल्यांनी हे काम करायचं, त्यांना वाटून दिलेलं आहे. पुढं कोणी त्याच्या मनात आलं तर पैसा खर्च करील, नाही आलं तर हे मशीन फ्रीमध्ये आलेलं आहे. फक्त यांना डिझेल द्यायचं आम्ही गाववाल्यांनी. एक माणूस कोणतरी डिझेल देतो आणि हे काम चालू आहे. JCBचं ट्रॅक्टरचं काय असेल ते काम त्यांच्यातर्फे फ्रीमध्ये हो राहिलं, JCB आणि रोलरवाल्याचं. म्हणजे आपल्याला खर्च करण्याची काही गरज नाही. गरज नाही. भगवंताच्या नावावर पूर्ण बिलकुल. जसे जसे सेवा करता येईल तसे सेवा आणि करा. जे ह्या कामामध्ये लावतात ते बोलून बी दाखवत नाही कोण काय करतं म्हणते. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज. या ठिकाणी कमळापूरमध्ये मोठ्या प्रमाणात इस्तिमा आपल्या कमळापूरमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहेत. मी अक्षय डोले, छत्रपती संभाजीनगर.